नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं मानव तस्करी आणि व्यावसायिक लैंगिक शोषणाविरुद्ध चालवलेल्या ऑपरेशन शक्ती अंतर्गत पारडी पोलीस ठाणे हद्दीत शेरे पंजाब रेस्टॉरंट अँड लॉजिंगमध्ये छापा मारून देह व्यवसायाचा पर्दाफाश केला। या कारवाईत हॉटेलची महिला संचालिका आणि महिला मॅनेजरसह 4 जणांना अटक करण्यात आली आहे। शिवाय एका पीडित युवतीचीही सुटका करण्यात आली आहे। हॉटेलमध्ये देह व्यवसायाचा अड्डा सुरू असल्याची माहिती क्राईम ब्रांच युनिट 5 ला मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहकाची मदत घेऊन एका महिलेशी 2500 रुपयात सौदा पक्का केला। बनावट ग्राहकाकडून इशारा मिळताच पोलिसांनी इथं छापा मारून चौघांना रंगेहात अटक केली। हॉटेल मॅनेजर समीक्षा शेंडे, हॉटेल मालक मंजित भाटिया, सुरेंद्र सिंग भाटिया आणि वेटर शैलेंद्र शिंगर यांचा अटक झालेल्यांमध्ये समावेश आहे। या कारवाईत 4 मोबाईल फोन, रोख रक्कम आणि डीव्हीआर मिळून 66,310 रुपयांचं सामान जप्त करण्यात आलं। या हॉटेलमध्ये फक्त प्रीमियम ग्राहकांनाच युवती उपलब्ध करून दिल्या जात होत्या। व्हॉट्सॲपवर आधी फोटो पाठवून आधीच पैसे घेतले जात होते। नंतर ठरलेल्या वेळी हॉटेलच्या खोलीत मुलींना पाठवून बाकीची रक्कम घेतली जायची, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। या कारवाईत पोलिसांनी 22 वर्षाच्या एका पीडित युवतीची सुटका केली आहे। आरोपी आणि पीडित युवतीला पुढील कारवाईसाठी पारडी पोलिसांना सुपूर्द करण्यात आलं आहे। सदर हॉटेलमध्ये जी मॅनेजरचं काम करत होती ती लेडीज समीक्षा शेंडे, तसेच सदर हॉटेलचे केअरटेकर सुरेंद्र सिंग जसवंत सिंग भाटिया व त्या हॉटेलमध्ये वेटरचंच काम करणाऱ्या शैलेंद्र सिंग सेंगर अशा 4 आरोपींना ज्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिला आहेत त्यांना जागा व ग्राहक उपलब्ध करून देऊन त्यांच्याकडून हॉटेलमधील जागेत देह व्यापार करून घेताना ताब्यात घेण्यात आलेला आहे। सदर प्रकरणात पारडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे व पुढील गुन्ह्याचा तपास चालू आहे।